नमस्कार, स्वागत आहे विजयास किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत एक सोपा, झटपट आणि सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे कांदे पोहे। सकाळच्या न्याहारीसाठी एकदम परफेक्ट। कांद्याचा गोडवा, लिंबाचा टवटवीतपणा आणि घरगुती अंदाज। चला तर मग सुरुवात करूया आजच्या खास रेसिपीला। सर्वात आधी आपण पोहे 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेऊया। पोहे स्वच्छ धुतल्यामुळे काय होतं की पोहे छान होतात आणि सुट्टे पण होतात। त्यामुळे पोहे स्वच्छ धुवून घेऊया 2-3 वेळा आणि ते सगळं पाणी काढून घेऊया। काढल्यानंतर पोहे झाकून ठेवूया, एक 15-20 मिनिटं ठेवूया आणि नंतर कढई घेऊया। कढईमध्ये तेल घालूया 1-2 चमचे आणि 4 चमचे शेंगदाणे घालूया। ते चांगले खमंग परतून घेऊया। कांद्या पोह्यामध्ये शेंगदाणे घातल्यानंतर जी खमंग चव येते ती पोह्याला कुठल्याच येत नाही। त्यामुळे शेंगदाणे थोडे खमंग भाजून घ्या तेलामध्ये, व्यवस्थित करपूस भाजून घ्या। गोल्डन कलर आल्यानंतर मग प्लेटमध्ये काढून घेऊया। चला तर मग आता प्लेट घेऊया आणि प्लेटमध्ये शेंगदाणे काढून घेऊया। आता आणि थोडंसं तेल घालूया 1-2 चमचे। पोह्याला तेल जास्त असेल तरच ते चवीला छान लागतात आणि मिळून येतात। थोडी मोहरी टाकूया 1 चमचा। ते तडतडले की अर्धा चमचा जिरे घालूया। दोन्ही मिळून चांगले खमंग तडतडायला पाहिजेत। मोहरी तडतडली नाही तर ती कच्चे लागते, दातामध्ये कच्ची येते। त्यामुळे ती चांगली तडतडू द्यावी खमंग। त्यानंतर आपण ते मिरची घालूया हिरवी आणि ती खमंग चांगली भाजली गेली की कढीपत्ता घालूया। कढीपत्ता घातल्यानंतर थोडासा हिंग घालूया। हिंग घातल्यानंतर मग कांदा घालूया। कांद्या पोह्यामध्ये कांदा भरपूर घालावा तरच ते छान लागतात। त्यामुळे कांदा घातल्यानंतर छान असं परतून घेऊया। कांदा लालसर गोल्डन होईपर्यंत भाजूया। आता छान भाजल्यानंतर, कांदा छान भाजल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर थोडीशी घालूया। फोडणीमध्ये भाजली कोथिंबीर ते थोडीशी छान चव येते कोथिंबीरमुळं पोह्याला। आणि छान आता आपण लालसर होऊन देऊया कांदा गोल्डन कलर येईपर्यंत। आता कांद्याला छान कलर यायला लागलाय। आता करपूस भाजला गेलाय कांदा। आता पोहे सुट्टे करून घेऊया आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ चवीपुरतं आणि थोडीशी साखर घालूया त्याच्यामध्ये 1 चमचा आणि ते सगळं हलवून घेऊया खालवर करून। त्याच्यामध्ये मिक्स व्हायला वेळ लागत नाहीये पोह्याला, त्यामुळे आधीच आपण ते करेन। सगळ्यात सिक्रेट पोह्याला चव आणण्यासाठी आपण थोडंसं त्यात हळद घालूया आणि माझं सिक्रेट म्हणजे थोडंसं पाणी घालायचं आहे, एकदम थोडं पाणी, तरच तुमचे पोहे खमंग होते। ही सिक्रेट वस्तू आहे जी आपण थोडंसं पाणी घालून करणार आहोत। तर छान त्याला धूर आला फोडणीला की मग नंतर त्याच्यामध्ये पोहे घालूया। पोहे आता छान परतून घेऊया। छान परतले गेले की थोडीशी वरून कोथिंबीर पसरूया। आता छान मऊ आणि मस्त खमंग असे पोहे तयार होतात। वास पण खूप छान सुटलाय खमंग असा। आणि हे पोहे पाणी घातल्यामुळं थोडंसं फोडणीमध्ये मऊ राहतात। किती पण थंड झाले पोहे तरी सुद्धा ते मऊ राहतात। आणि आता बघा छान आता आपले पोहे तयार आहेत। लिंबू शेंगदाणे वरून घालून पोहे प्लेटमध्ये तयार आहेत। चला आता खाऊया।